आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना मानणार आहे, आदरणीय विजयदादांना मानणार आहे। आणि मी वाड्यामध्ये सांगितलं होतं की आबा तुमच्या पंढरपूर तालुक्यापेक्षा सुद्धा आम्ही माडामध्ये 78 गावातून प्रचंड असं लीड देऊ आणि आम्हाला प्रचंड मताने निवडून आणू। मी जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला पुढे मुलींच्या सभेला जायचं आहे। माडा मतदारसंघातून बहुजनांच्या विकासासाठी नाव घेतच आपल्या ओठी लोकांमधले लोकनेते हे प्रभावी सुंदर रामकृष्ण हरी लोकनेते हे प्रभावी सुंदर आपले लाडके आमदार अभिजित पाटील आपले एकमेव आमदार। परिवाराचे नेते कैलासवासी औदुंबरदांना पाटील साहेब, आपल्या गावचे ऋषितुल्य नेतृत्व होते यशवंत भाऊ कैलासवासी यशवंत भाऊ पाटील साहेब, वसंतदादा काळे साहेब, भारतनाना भालके साहेब, कैलासवासी सुधाकरवंत परिचारक साहेब, या गावचे सुपुत्र आमचे मार्गदर्शक होते राजूबापू पाटील साहेब, सर्व दिवंगत नेत्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो। या आजच्या सभेसाठी आपल्याला रोहितदादा पवार साहेब येणार होते, परंतु हवामानामुळे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी उडाल नाही, त्यामुळे रस्त्यात ते गाडीने येत आहेत आणि म्हणून इथं आपल्यावरती संवाद साधणार आहेत। या सभेसाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव, मधुकराबा नाईकनवरे, मारुतीभाऊ तळेकर, महादेवजी पाटील, पी पाटील सर, राजाभाऊजी मस्के, अनंतराव पाटील, नितीन बापू कापसे, सुवर्णाताई शिवपूजे, आबासाहेब डॉक्टर आबासाहेब रणदिवे, डॉक्टर खपाले, शहाजानबाई, शिवाजीभाऊ साळुंके, मोहनभाऊ, मारुतीभाऊ, भारताबा पाटील, भारतनाना पाटील, देवानंदांना गुंड पाटील, शिवसेनेचे रणजितजी बागल, पुरोगामी संघर्ष परिषदेचे सर्व नेते, आमचे सहकारी मित्र नगरसेवक आदित्यजी फट्टेपूरकर साहेब, डॉक्टर गोडसे साहेब, हनुमंतनाना पवार, अरुणजी तोडकर, प्रमोदनीताई लांडगेताई, विजयजी भगत साहेब, माऊली भाऊ जळगाव जवळेकर, जीवराजी चव्हाण, मारुतीभाऊ पोरे, शिवाजी काका पाटील, शिवाजी भाऊ साळुंके, पंढरनाथ लामकाने, भिकूदादा ननवरे, रघुनाथजी जगताप, अशोकजी शिंगटे, आप्पासाहेब चव्हाण, अण्णा महाराज भुसनर, शरदजी भिंगारे, नानासाहेब कांबळे, रामनाना वाघ, मंगळकर साहेब, नितीनजी नागणे, अण्णासाहेब महाराज भुसनर, ॲडव्होकेट डॉक्टर औदुंबरजी तळेकर, अजयजी जाधव, ॲडव्होकेट नितीनजी खटके साहेब, शहाजी पाटील सुगाव, तुकारामजी मस्के सर, महादेव महेश काका खटके, सुभाषदादा तळेकर, भारतबापू कोडके, भास्कराबा तळेकर, संजीव भाऊ तळेकर, ज्यांनी आता आपल्याला दमदार असं मार्गदर्शन केलं ते माझे सहकारी मित्र महादेवजी तळेकर सर, व आता सर्वांचीच माफी मागून सूरजभाई, या सर्वच वडीलधारी ज्येष्ठ माझ्या माता मायमाऊली, सर्व अनिता तैताड, सर्वच उपस्थित, समोर बसलेली मायबाप जनता आणि ज्यांच्यामुळं हा अभिजित पाटील घडतोय ते समोर बसलेले माझे सर्व मतदार राजा, बळीराजा शेतकरी संघटनेचे ज्ञानेश्वर भाऊ माऊली जवळगेकर यांनी आपल्याला जाहीर पाठिंबा दिलाय, त्याबद्दल त्यांचे देखील आभार। या देशामध्ये शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार यावं म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब
काँग्रेस राहुल गांधी साहेब, आम आदमी पार्टी, आरपीआय, गवई गट, संभाजी ब्रिगेड व मित्र पक्षातील सर्व घटक पक्ष या राज्यामध्ये परिवर्तनाची नांदी करून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं, दीनदलिताचं, सामान्यांचं, कष्टकऱ्याचं, बहुजन समाजाचं, स्वराज्याचं संकल्पित राज्य यावं म्हणून परिवर्तनाचा यलगार घेऊन वयाच्या 84व्या वर्षी पवार साहेब योद्धा म्हणून लढतायत महाराष्ट्रात आणि त्या योद्ध्याला साथ द्यायची म्हणून या जिल्ह्याचे लाडके नेते विजयसिंह मोहिते पाटील साहेब, मोठे दादा, हे देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत. या जिल्ह्यात ज्यांनी पुन्हा एकदा पवार साहेबांची साथ घेऊन पुन्हा या जिल्ह्यामध्ये पवार साहेबांचा जिल्हा करायचं ठरवलं ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब. सर्व महायुतीचे, महाविकास आघाडीचे सर्व नेते या राज्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली. या पंचसूत्रीमध्ये ज्या माझ्या बहिणींना 1500 रुपये मिळत होते त्यांना आता पुढच्या काळामध्ये आपलं महाविकास आघाडी सरकार आल्यावर 3000 रुपये देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली. एसटीचा मोफत 100% प्रवास माझ्या मायमाऊलींना देण्याचं ठरवलंय. त्याचबरोबर माझा शेतकरी, केंद्रातलं सरकार काही शेतकऱ्याच्या बाजूने नाही. शेतकऱ्याचा सोयाबीनला भाव नाही, कपाशीला भाव नाही, दुधाला भाव नाही. शेतकरी अडचणीत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी पवार साहेबांनी महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर 3 लाख रुपयेपर्यंतची कर्जमाफी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलाय. आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपये द्यायचे. घरातल्या सामान्य लोकांना 300 युनिट पर्यंतची लाईट मोफत द्यायची. आज आरक्षणाच्या मुद्द्यावरती विविध प्रकारे या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं का हो? 2014ला धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणल्याने दिलं का हो? आज काही लोक इथल्या लोकप्रतिनिधींनी तर मनोजदादा जरांगे पाटील साहेबांवरती ठेका घेतलाय का म्हणून टीका देखील केली. आणि आज काही लोक त्यांच्या बाजूने बोलायला लागलेत. खरंच का बोलतायत? दुसऱ्या बाजूनं त्यांनी सांगितलं 50,000 रुपये देऊन 1-1 रुपया ह्यांच्या कर्मचाऱ्यांनी माघारी पाठवला. मला या निमित्तानं आपल्याला यातून विचारायचंय की 1-1 रुपया कोणी पाठवला हे महत्वाचं नाही, पण तुम्ही ज्या समाजाला विकत घ्यायच्या भावना, समाजाचे म्हणणं दुखवलं त्याच्याबद्दल काय बोलणार? आणि मग त्या ठिकाणी मराठा आरक्षणाला आपल्या इथल्या भाषणात देखील त्यांचं वाक्य असं होतं की आम्ही अडचण आणणार नाही. याचा अर्थ काय हो? पाठिंबा नाही. बरोबर का? मी या निमित्तानं पवार साहेबांनी सांगितलंय या राज्यामध्ये आपलं सरकार आल्यानंतर महाविकास आघाडी जातनिहाय जनगणना करेल आणि जनगणना करून प्रत्येकाचा वाटा, प्रत्येकाला अधिकार देईल आणि हा आरक्षणाचा विषय कायमस्वरूपी त्या ठिकाणी मिटेल. प्रत्येकाला न्याय हक्क मिळवण्यासाठी पवार साहेबांनी ही भूमिका घेतली. चौथं, पवार साहेबांनी सांगितलंय एखाद्या घरात कोण आजारी पडलं तर औषधोपचार दवाखान्यामुळं अडचणीत येऊ नये म्हणून 25 लाख रुपयेपर्यंत आता इथून पुढचा दवाखाना हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार मोफत करणार आहे, ही भूमिका त्या ठिकाणी घेतली.
पाचवं, बहिणींना 3,000 रुपये देतोय म्हणून भावांना देखील बेरोजगारांना 4,000 रुपये महिन्याला स्टायफंड देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली. या माध्यमातून ही पंचसूत्री पवार साहेबांनी सांगितली. आणि मग खरा प्रश्न, आपल्या मतदारसंघात या विकासाच्या कामाला आज आपल्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा मला जी म्हणून संधी मिळेल, मी त्या संधीचं सोनं करण्यासाठी अहोरात्र कष्ट करत असताना ही निवडणूक कशासाठी असती, गेल्या 5 वर्षात काय काम केलं आणि पुढच्या 5 वर्षात काय काम करणार, ह्याचा अजेंडा, केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्याची निवडणूक आहे. काल आपण भाषणं ऐकली असतील. कालच्या भाषणात गेल्या 5 वर्षात नाही 15 वर्षात काय काम झालं, आकडेवारी सहित हिशोब होता का? काल त्यांनी पुढे 5 वर्षात काय करणार ह्याच्यावरती एक शब्द बोलले का? मी विस्तृतपणे माझं विजन आपल्या समोर मांडलं, ते पण निवडणूक जाहीर आचारसंहिता व्हायच्या आधी. आपल्या भागाचा मुख्य प्रश्न, पाण्याच्या बाबतीमध्ये उजनी धरणाचं नियोजन व्हायला पाहिजे. 123 टीएमसीचं धरण आहे, मे महिन्यात मात्र मायनस मध्ये जातं. त्याचं नियोजन होऊन सगळ्या नदीकाठच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी मोठे बॅरिकेड करून 20 ते 22 टीएमसी पाणी त्या ठिकाणी अतिरिक्त साठवावं लागेल. सीना नदीत देखील 4 ते 5 टीएमसी पाणी साठेल आणि अतिरिक्त पाणी होऊन शेवटच्या शेतकऱ्याला जे आज त्रास होतोय शेवटच्या पाळीला, तो त्रास थांबवण्यासाठी वाहून जाणारं पाणी आता आपल्याला थांबवावं लागणार आहे. या अशा विषयावरती विवेचन होणं महत्वाचं आहे. केळी संशोधन केंद्र आपल्या भागात झालं पाहिजे, निर्यात करण्यासाठी ड्रायपोर्ट झालं पाहिजे. जुजबी स्वतःची कंपनी किंवा पुतण्याची कंपनी नाही, तर सरकारच्या वतीनं ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी योजना झाली पाहिजे. मला अधिकीचं बोलत असताना मग माढा मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही, हे देखील मी बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही कागदपत्र आणा, आम्ही निधी देऊ. मग लोकप्रतिनिधीचं काम काय हो? माझी विनंती आहे की त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज हे श्रद्धास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, अण्णाभाऊ साठेंचं स्मारक, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, आमच्या सावित्रीमाईंचं, अहिल्यादेवी होळकरांचं, ही स्मारक आमच्यासाठी ऊर्जास्थान आहेत. ही ऊर्जास्थानं आम्हाला निर्माण करून पुढच्या पिढीला आता प्रबोधनाची गरज आहे आणि ती पुढच्या काळात करायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ही ऊर्जास्थानं निर्माण करावी लागतील. मी या निमित्तानं आपल्याला करकम असेल, टेंभुर्णी असेल, मोडलीम असेल, माडा असेल आणि आपल्या भोश्यात देखील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक करण्याच्या बाबतीत पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करून दाखवूया. त्या ठिकाणी टीका टिप्पणीपेक्षा समोरच्या उमेदवारांनी काय सांगितलं, विठ्ठल कारखान्यावर एवढं कर्ज आहे, 800 कोटी झालं, 500 कोटी झालं. अहो तो विषयच नाही निवडणुकीचा, तुम्हाला काय फेडायला यायचंय का? बरं, ज्याच्या समोर बसून बोलताय त्यांनीच केलंय आणि मला सांगताय. मला घोळच कळत नाही. काही जण लोक सांगतात कारखान्याला आम्ही भाव जास्त दिला म्हणले, मग 2500 जाहीर केला कशासाठी? 2500 जाहीर केला ज्यावेळेस विठ्ठल कारखान्यानं दराची स्पर्धा लावली त्यावेळेसच दर दिला का नाही हो? नाहीतर देत होती का? मागच्या काळात का दिला नाही? आणि मला सांगते ती विठ्ठल कारखान्याला 43 कोटी तोटा आहे आणि बँकेला हप्ता भरला नाही. अहो पण मला एक म्हणायचंय साहेब, ही निवडणूक ही विठ्ठल कारखान्याची नाही हो. विठ्ठल कारखाने निवडणुकीत तुम्ही विरोधच केलाय. अजून एकदा या, अडचण ती नाही. आमची उमेदवाराला म्हणणं आहे की तुम्ही माढा मतदारसंघात काय करणार हे सांगा. आज इथून शेवट्याला जायला रस्ता कसा हो? पियाला काय परिस्थिती आहे? नांदुऱ्याला रस्ता केला का 15 वर्षात? आज कोणचं गाव सांगा बरं रस्ता केलाय? आणि मग एक ठिकाणी होळ्याला सांगितलं 450 कोटीचा निधी आणलाय. मी म्हणलो सोन्याचा रस्ता बिस्ता केलाय काय की?
उकरून बघायला 450 कोटी व्हायला आलंय गो. जाधववाडीला रस्ता नाही, बारडीला तीच अवस्था आहे, खरातवाडीची तीच अवस्था आहे. रस्ता म्हणून कुठला केलाय हो? 15 वर्षामध्ये आज कोणत्याही बाबतीत त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं आपल्याला न्याय मिळाला नाही. दुसऱ्या बाबतीत मला खेदानं वाटतं की समोरची लोक प्रचार वेगळ्या दिशेने नेत आहेत. माझी सर्वांना विनंती आहे, ही निवडणूक माझी बबनदादा शिंदे साहेबांविरुद्ध नाही, ते आदरणीय आहेत, त्यांच्यावर एक शब्द बोलत नाही, बोलणार नाही. माझी निवडणूक ही समाधान काळे साहेबांच्या विरोधात नाही, माझी निवडणूक गणेशदादा पाटील साहेबांच्या विरोधात नाही, माझी निवडणूक रणजित सिंह शिंदेच्या विरोधात आहे. माझी विनंती आहे आमच्या मित्रांना, आमचे मित्र ज्या पद्धतीनं या भागात आपल्या सर्वांचे नेते रोहितदादा पवार साहेब आपल्याशी संपर्क बोलणार आहेत आणि आपण ऐकावं मन नंतर मी आपल्याशी संवाद साधीन. दादा नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार, मी रोहित पवार बोलतोय. तर तुमच्यापाशी मला पोचायचं होतं, पण आज 5-6 ठिकाणी सभा होत्या आणि त्या सभेमध्ये जाता जाता थोडा उशीर झाला, पण तरी सुद्धा मी महाड येतोय. पण तुमच्या आपल्या या भोसे या गावामध्ये मला येता येणार नाही. खरं तर हे गाव आदरणीय पवार साहेबांसाठी आणि आमच्या कुटुंबासाठी अतिशय महत्वाचं गाव आहे. त्याचं मुख्य कारण असं की या भागाचे भाग्यविधाते आदरणीय कैलासवासी यशवंत भाऊ पाटील हे आदरणीय पवार साहेबांच्या फार जवळ होते. म्हणजे साहेबांवर त्यांचं इतकं प्रेम होतं आणि साहेबांचं त्यांचं इतकं प्रेम होतं की साहेब कधी कधी माड्याबद्दल जेव्हा बोलतात, त्या भागाबद्दल जेव्हा बोलतात, तेव्हा भाऊंचा उल्लेख केल्याशिवाय पवार साहेब कधीही बोलत नाहीत. एवढं प्रेम आणि विश्वास आदरणीय पवार साहेबांचा त्यांच्यावर होता. आणि भाऊंनी सुद्धा शेवटच्या श्वासापर्यंत पवार साहेबांची साथ ही सोडली नाही. तसंच आदरणीय राजू बापू पाटील सुद्धा आदरणीय पवार साहेबांबरोबर ते राहिलेत आणि पवार साहेबांसाठीच ते शेवटपर्यंत तिथं लढत राहिले. दुर्दैवाने करोनाच्या काळामध्ये आपल्या बापू आपल्याला सोडून गेले. पण महत्वाची गोष्ट काय, या परिवारामध्ये निष्ठेला फार महत्व आहे. म्हणजे याच्यामध्ये भाऊही असतील, बापूही असतील, यांनी निष्ठेला महत्व दिलं, पवार साहेबांना महत्व दिलं. पवार साहेब त्यांच्यावर विश्वास ठेवून असायचे. पण मला खरं तर आश्चर्य वाटलं, आता तुम्ही आमच्या पिढीच्या बाबतीत जर विचारलं तर मी सुद्धा तशा 3ऱ्या पिढीतला येतो. मी फक्त सत्ता, पैसा आणि एखादं पद याचा विचार केला असता तर मी सुद्धा पवार साहेबांना सोडलं असतं आणि या सत्तेत जाऊन मंत्री झालो असतो. पण शेवटी मराठी माणसं निष्ठ देतात. आपण सर्वजण स्वाभिमानी माणसं आहोत. मराठी माणसं कधी गद्दारीला नाहीतर कुणाच्याही व्यक्तीला कुठेही असं कधी तिथं वागत नाही. हे पवार साहेबांनी तिथं पाळलं, हे भाऊंनी तिथं पाळलं, बापूंनी तिथं पाळलं. आणि बापूंवर तुमची आस्था, पवार साहेबांवर आस्था, गाव म्हणून तुम्ही विचाराबरोबर राहिलात, बापू आणि भाऊंबरोबर तुम्ही विचारासाठी राहिलात आणि ते तसे एकनिष्ठ होते. आणि एकनिष्ठता ही आपल्या सर्वांना भावते आणि आवडते. मी सुद्धा विचाराला पक्का होतो. आमिषाला आहारी न जाता मी विचाराची साथ नाही सोडली, माझ्या आजोबाची साथ नाही सोडली, माझ्या नेत्याची साथ नाही सोडली, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची साथ नाही सोडली. माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मला पवार साहेबांकडे बघून निवडून दिलं, मग मी माझ्या लोकांची, मतदारसंघाच्या लोकांची साथ नाही सोडली. खरं तर माझी अपेक्षा होती की पाटील कुटुंबातली जी पुढची पिढी आहे ते सुद्धा कुठेतरी निष्ठेला पक्के राहतील, आदरणीय पवार साहेबांबरोबर राहतील, विचाराबरोबर राहतील. थोडस वाईट वाटतंय, खरंच हृदयाला वेदना होत आहेत. पवार साहेबांना ही गोष्ट जर कळाली त्यांना सुद्धा खरं तर विश्वास बसणार नाही. मला तर एक विनंती करायची, ठीक आहे काल पाठिंबा दिला असला तरी अजून वेळ गेलेली नाही.
एकदा भाऊंचा आणि बापूंचा विचार निर्णय घ्यावा. आज रात्री नाही तर उद्यापर्यंत तिथं परत एकदा पाठिंबा अभिजित धनंजय पाटील हे आपले जे उमेदवार आहेत, पवार साहेबांचे उमेदवार आहेत, त्यांना तिथं द्यावा. पण ही विनंती करून सुद्धा जर ऐकलं नाही तर मग मी मायबाप जनतेला विनंती करतो की शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. प्रत्येक व्यक्तीला जे काही मतदानाचा अधिकार आहे तो तुमचा आहे आणि तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण स्वाभिमानी आहोत. आणि मग पवार साहेब आज 85 वयाचा असताना सुद्धा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत. त्यांच्या पिढीतला एकुलता एक नेता म्हणून या महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी, शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार वाचवण्यासाठी गुजराती नेत्यांच्या विरोधात, गुजरात शाहीच्या विरोधात आपला एक वस्ताद तिथे एकटा लढत आहे. आणि तो का लढतोय? कारण तुम्ही त्यांच्या बरोबर आहात. महाविकास आघाडी सरकार 100% या महाराष्ट्रामध्ये येणार म्हणजे येणार. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष मी आपल्या सर्वांना तिथे सांगतो. पण असं होत असताना प्रत्येक उमेदवार, आमदार आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्यामुळे भोसे इथं असतात सर्व स्वाभिमानी जनतेला मी विनंती करतो, आदरणीय पवार साहेबांच्या वतीने विनंती करतो की अभिजित धनंजय पाटील अनुक्रमांक 2 चिन्ह हे तुतारी वाजवणारा माणूस असा आहे. त्यांच्या पाठीमागे आपण सर्वजण भक्कमपणे उभा राहाल. जिल्हा परिषदचं इलेक्शन नाही, पंचायत समितीचं इलेक्शन नाही, हे ग्रामपंचायतचं इलेक्शन नाही. ते जेव्हा इलेक्शन होतील तुम्ही त्याबद्दलचा निर्णय तुमच्या लेवलला घ्या. पण हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये उमेदवार हा पवार साहेबांनी दिलेला आहे. मी आपल्या सर्वांना विनंती भाऊ आणि बापूंच्या वतीने करतो, हे महाराष्ट्राचं इलेक्शन आहे. बापू आणि भाऊंच्या घरातलं कोणी तिथं उभा नाही. आज हे इलेक्शन लढत असताना पवार साहेबांकडे बघून, विचाराकडे बघून, शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून, स्वाभिमानी मराठी माणूस म्हणून तुम्ही सर्वजण अभिजित धनंजय पाटील यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहाल असा विश्वास व्यक्त करतो. ते तर आमदार होणारच आहेत. पण एक गोष्ट सांगतो की आपल्या गावातून लीड ही 100% आपल्या उमेदवाराला मिळेलच. आणि माझा शब्द या ठिकाणी आपल्या सर्वांना आहे की अभिजित भैया पाटील आमदार झाल्यानंतर आदरणीय पवार साहेबांना स्वतः मी आपल्या गावामध्ये घेऊन येणार. आपल्या गावाला फक्त काय करायचे ते लीड द्यायचे. तिथे आल्यानंतर तुमचे जे कुठले विषय असतील, भाऊंच्या बापूंच्या आठवणी असतील, त्या तुम्ही, मी, आपले आमदार अभिजित पाटील खासदार आणि तुम्ही, आपण सर्वजण मिळून या बाबतीतली चर्चा करू. एवढंच या ठिकाणी आपल्या सर्वांना शब्द देतो. विकास कामं ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. भाजप सरकार शेतकऱ्यांना कसं हिनवतंय हे तुम्हाला सर्वांना तिथं माहिती आहे. मराठा समाज, ओबीसी समाज, आदिवासी समाज, धनगर समाज यांना फक्त खेळवत ठेवलंय हेही तुम्हाला तिथं माहिती आहे. पण स्वाभिमानाच्या लढाईमध्ये पवार साहेबांबरोबर राहावं, तुम्ही राहाल असा विश्वास व्यक्त करतो. आणि भोसे या गावातून आपल्या उमेदवाराला खूप जबरदस्त लीड त्या ठिकाणी द्याल असा विश्वास व्यक्त करतो. पवार साहेबांना सुद्धा आपल्या सगळ्यांचा संदेश देतो. तिथं उपस्थित असणाऱ्या सर्व स्वाभिमानी मतदारांना मी विनंती करतो, पवार साहेबांना मी आश्वासित करू का भोसे गावाच्या वतीने? 100% करू का? पवार साहेबांना सांगू का की तुम्ही सर्वजण या महाराष्ट्राचे भूमिपुत्र, या महाराष्ट्राचे स्वाभिमानी नागरिक, भाऊंचे बापूंचे खंदे समर्थक आदरणीय पवार साहेबांबरोबर 100% आहात. आणि भोसे या गावातून 100% लीड पवार साहेबांच्या पक्षाला तुम्ही द्याल हे शब्द तुमच्या सर्वांच्या वतीने आदरणीय पवार साहेबांना मी देतो. असं शब्द इथं देऊन मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. धन्यवाद दादा, धन्यवाद. दादांनी आपल्याला जरी अडचण झाली तरी आपल्याला संदेश दिलाय. तो संदेश आपल्या गावचे, आपल्या विठ्ठल कारखान्याचे संचालक कैलासवासी महादेवप्पा खटके, या गावचे ज्येष्ठ नेते होते वैजनाथ दादा कोरके, यांची बोलता बोलता नावं राहून गेली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आणि ज्या पद्धतीने आता दादांनी सांगितलं त्याच धर्तीवरती मी देखील आपल्याला हेच विनंती करतो की एका बाजूला राज्यामध्ये शिवसेना पक्ष फोडला तो आपल्याला सगळ्याला माहिती आहे खोक्यावरती, आणि
पवार साहेबाचा देखील पक्ष फोडला. उद्याच्या काळामध्ये आपल्याला आमच्या काही नेते मंडळींनी आमच्या मित्रांनी शपथ दिली. मी या निमित्तानं आपल्याला देखील विचारतो की 2004 ला बापूंच्या प्रचाराला बॅटरी मी देखील धरली होती, तेव्हा रणजित भैया आलेला नव्हता. रणजित भैया बॅटरी धरायला आलेला नव्हता. हा अभिजित पाटील छोटं का असना एक मत का असना दिलं होतं. आता खऱ्या अर्थानं बापूंची शपथ तुम्हाला आहे. जर आपल्या तालुक्याचा स्वाभिमान तुमच्यात असेल तर त्या ठिकाणी आपण देखील हा निर्णय उद्याच्या निवडणुकीत 20 तारखेला घ्याल. त्याचबरोबर आमच्या दुसऱ्या मित्रांनी वसंतदादांची शपथ दिली. मला त्या निमित्ताने हेच सांगायचंय की दादा आपली शपथ देत असताना 2014 ला कल्याणराव काळे साहेबाचा प्रचार देखील ह्याच अभिजित पाटलानं केला होता आणि ह्यांच्याच विरोधात तुमच्यासाठी आम्ही प्रचार केला होता. आता तुम्ही दादांची त्यांच्यासाठी शपथ देताय, ह्याच्यापेक्षा मग वाईट आणि काय असेल हो. आपण या ठिकाणी सगळ्यांनी विचार करा. आताच्या काळामध्ये या राजकारणाचा स्तर आता आपल्याला उंचवायचा आहे आणि आता आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढच्या पिढीचा विचार करून ज्या म्हणून गोष्टी मी आता अधिकीचा वेळ घेत नाही. माझ्या सर्व सहकार्यांना मित्रांना विनंती आहे की दादांनी जशी विनंती आपल्याला केली तशी मी आज देखील आपल्याला जाहीरपणे विनंती करतो. जरी माझं काय विठ्ठलच्या निवडणुकीत चंद्रभागेच्या निवडणुकीत तुमच्यावरती टीका टिप्पणी केली असेल तरी जाहीररित्या आज मी आपली माफी मागतो. माझ्या पाठीशी आपण उभा राहून एका दोस्ताला मदत करा, विठ्ठल परिवाराच्या नेत्याला, विठ्ठल कारखान्याच्या चेअरमनला आमदार करा. ज्या पद्धतीने शिवाजी सावंत सर एका बाजूने हितच गरळ वकतेत आणि त्यांनी सांगतेत की आम्हाला बाहेरचा आल्याला चालणार नाही आणि मग आपला स्वाभिमान कुठं चाललाय हा देखील तुम्ही विचार करण्याची गोष्ट आहे. एका बाजूला मी आता अधिकीचा वेळ घेणार नाही. रोहितदादा मोडलीमला येणार आहेत. काही दिवसापूर्वी एक 4-2 दिवसापूर्वी काही गोष्ट घडली. त्या ठिकाणी वकील साहेब उमेदवार थोडे दिवस लांब राहिला आणि माझी आणि दादांची इलेक्शन लावायचा बहु प्रयत्न केला, परंतु उमेदवार दादा नाहीत. आम्ही त्या ठिकाणी बगल दिली आणि त्या ठिकाणी बापू योग्य पद्धतीनं दादा आदरणीय आहेत. दादांबद्दल ज्या दिवशी दादा निवडणुकीचा अर्ज भरायला समोर आले होते त्या दिवशी त्या ठिकाणी मी त्यांचं दर्शन घेऊन आशीर्वाद देखील मागितला. परंतु आजची परिस्थिती अशी आहे. मी दादांना देखील विनंती करतो, दादा आपण आदरणीय आहात, वडिलांप्रमाणे आहात. तुमचं जसं रणजित भैया मुलगा आहे तसा तुमच्या मुलाप्रमाणे अभिजित देखील धरा आणि दोघाच्या डोक्यावर हात ठेवा. भले त्याच्या डोक्यावर उजवा ठेवा, माझ्यावर डावा तर ठेवा आणि दोघाला लढ म्हणा. दोघात कोण कसा आहे त्या ठिकाणी होऊन जाऊ द्या. त्या ठिकाणी आपला आशीर्वाद त्या ठिकाणी दोघालाही द्या आणि ही निवडणूक लोकशाही पद्धतीनं आपल्याला तुलनात्मक पद्धतीनं ही निवडणूक झाली पाहिजे. ह्या निवडणुकीचं आपल्याला मी जास्त काही बोलत नाही, पण थोडक्यात काही गोष्टी काल पण बोललो, आज देखील आपल्याला सांगतो. विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळी त्या ठिकाणी मला आपण सगळ्यांनी मिळून एक संधी दिली. बंद पडलेला साखर कारखाना चालू करायचा, ज्याचं 3 लाख गाळप होतं त्याचं पहिल्या वर्षी 7,26,000 आणि गेल्या वर्षी 11 लाखापर्यंत नेलं. ऊसाचा भाव 2100-2200 वरनं 2500, 2825, 3000, 3500 पर्यंत न्यायची संधी मिळाली. दुसऱ्या बाजूला दादांच्या कृपेनं त्या ठिकाणी त्यांना देखील जिल्हा दूध संघाचं चेअरमन केलं. हा पण सहकारी जिल्हा दूध संघ 38,000 लिटर अध्यक्ष दूध कलेक्शन होतं आणि आज मात्र तो बंद पडला. दुधाचा भाव 35-36 रुपये होता, तो 25-26 रुपयावर आणला. एका बाजूला आम्ही ऊसाचा भाव वाढवला, त्यांनी दुधाचा भाव कमी केला. सहकारी साखर कारखाना आम्ही त्या ठिकाणी चालवतोय, त्यांनी या सहकारी दूध संघाच्या त्या ठिकाणी जमिनी जागा विकल्या आणि कमिशन खाल्लं. मग
कोरोनाचा काळ आठवा. कोरोनाच्या काळामध्ये पंढरपूरला मल्टीप्लेक्स मॉलमध्ये आपल्याला देखील माहिती आहे की त्या ठिकाणी मॉल मोकळा केला आणि 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं. आपल्या सगळ्याच्या सेवेला होतो. आमच्या महादेव तळेकर सरांनी भक्तनिवास मध्ये त्या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर चालू केलं आणि आम्ही त्या ठिकाणी भेट होते महादेव तळेकर सर लांबनं. आम्ही दोघं जण पेशंट पशी जायचो, त्याला औषध उपचार करायचो, भेटायचो, बोलायचो. आम्ही काय डॉक्टर नाही आणि आमची पोरं बी डॉक्टर नाहीत, पण आम्ही म्हणलो नाही असं. आम्ही दोघांनी डॉक्टरच्या सल्ल्यानं फक्त गोळी देताना आधार द्यायचो आणि त्या पेशंटला बरं करण्याचं काम आम्ही त्या काळामध्ये केलं. मला एवढंच सांगायचं, रणजित भैया, आपण इथल्या कुठल्या मतदारसंघात 15 वर्ष आमदार आहात, इथल्या कुठल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये बेड दिला आणि त्याला भेटायला गेला, एक फोटो दाखवा. दोघांनाही संधी समान आहे. दोघांच्याही संधीचा त्या ठिकाणी विचार तुलनात्मक करा. कोरोनाच्या त्यांच्याकडे पण साखर कारखाने आहेत, माझ्याकडे पण साखर कारखाना होता. त्यांचा साखर कारखाना देशात 1 नंबर आहे. त्यांच्याकडे पण डिस्टिलरी आहे, आपल्याकडे पण डिस्टिलरी होती. उस्मानाबादच्या धाराशिव साखर कारखान्यामध्ये देश जगा महाराष्ट्रातला नाही तर देशातला ऑक्सिजनचा पहिला प्रकल्प आपण उभा केला. मला काय धाराशिवला उभं राहायचं नव्हतं, परंतु धाराशिवच्या लोकांना त्या ठिकाणी मदत करायची ही भावना मनामध्ये होती. 1 रुपया न घेता त्या ठिकाणी ऑक्सिजन दिला. या राज्याच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्यावेळी मला एक शब्द वापरला. त्यावेळेस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब म्हणले, अभिजितजी, तमाम महाराष्ट्राच्या वतीनं तुमचे आभार, याच्यापेक्षा आयुष्याला काय मोठं पाहिजे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या वतीनं आभार मानतो. कोरोना काळात केलेलं काम, तुमच्याकडे पण डिस्टिलरी होती, तुमच्याकडे पण कारखाने होते, का तुम्ही इथेनॉल बंद करून त्या ठिकाणी ऑक्सिजन चालू केलं नाही? का त्यात पैसे नव्हते म्हणून? मला समोरासमोर तुलना करायची आहे. मला या निमित्तानं हेच सांगायचं, आपला माझ्याकडचे खाजगी साखर कारखाने, त्या ठिकाणी भाऊ विठ्ठल कारखाना अडचणीत होता. आपल्या खाजगी कारखान्यावर कर्ज काढून विठ्ठल कारखान्यात पैसे टाकून तो कारखाना चालू केला. एका बाजूला खाजगीतनं आम्ही सहकारी चालवला आणि ह्यांच्या एका सहकारीतनं 4 पिलं झाली प्रायव्हेट. आणि हा सहकारी कारखान्यातनं 4 खाजगी कारखाने झाले आणि हा सहकारी कारखाना पण आता खाजगी केला. आणि मग एका बाजूला सहकारातनं खाजगीकरण आणि आम्ही मात्र खाजगीतनं सहकार वाचवण्याची भूमिका घेतली. आता हा मतदारांनी विचार करण्याची गोष्ट आहे. ज्या वेळेस आम्हाला विठ्ठलच्या सभासद शेतकरी बिलं द्यायची होती, अडचण होती, आम्ही संचालक मंडळाच्या त्या ठिकाणी वकील साहेब आमच्या सगळ्याच्या उतार्यावर बोजे चढवले आणि आम्ही कर्ज काढून त्या ठिकाणी शेतकऱ्याची बिलं दिली. त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढली आणि स्वतः पैसे घेतले. त्या ठिकाणी ट्रॅक्टर मालकाच्या नावावर पैसे काढले, शेतकऱ्याच्या नावावर पैसे काढले. शेतकऱ्याच्या प्रपंचाला अडचण आणली, शेतकऱ्याचे दिवस त्या ठिकाणी खराब केले. आम्ही आमच्या परीनं उसाला भाव जास्त देऊन शेतकऱ्याच्या जीवनात आनंद आणण्याचं काम केलं. ही तुलना त्या ठिकाणी करण्याची गरज आहे. ही तुलना करत असताना त्या आमदाराचे पुत्र आमदार करायचे का शेतकऱ्याचा पोरगा आमदार करायचा, ही उद्याची निवडणूक आहे. मी अधिकीचं बोलणार नाही कारण मोडलीमला पुढची सभा आहे, परंतु आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात. मला या संख्येवरून, या माझ्या मायबाप जनतेच्या विश्वासावरून, जरी नेते मंडळींनी थोडा कानाडोळा केला तरी देखील ही जनता माझ्या पाठीशी राहील हा मला विश्वास वाटतोय. ज्या महाराष्ट्रामध्ये वयाच्या 84 वर्षी हा एक योद्धा लढतोय आणि त्याला साथ देण्यासाठी, शरदचंद्र पवार साहेबांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी माझ्यावरती कितीतरी कारवाया झाल्या. त्या ठिकाणी रेड पडली, कुलप लागली, काही झालं तर त्या ठिकाणी गनिमी कावा करून त्या ठिकाणी सुटून परत पवार साहेबांपाशी आलो. आणि मग ज्यांनी आता दादांनी सांगितलं तसं, भाऊ असतील, बापू असतील, 3 पिढ्याचं पवार साहेबांचं नातं त्या ठिकाणी कशासाठी आपण त्या ठिकाणी करताय हे गोष्ट आपण आत्मपरीक्षण करावे. उद्याच्या निवडणुकीत, उद्याचं मतदान
हे शरदचंद्र पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाला 2 नंबरच्या पुढचं बटन दाबून आपण प्रचंड मताने निवडून द्याल अशी मला खात्री वाटते. मी अधिकीचं बोलणार नाही पुढची सभा असल्यामुळं, पण आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये आपले सर्व नेते मंडळी हे आदरयुक्त आहेत, आदराचे स्थान आहे. मी यांच्यावरती एकही शब्द बोलत नाही आणि माझी कृपा आहे, विनंती आहे की आपण कारण नसताना जी माणसं आपली नाही ती, जी माणसं आपल्याला कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी आपलं समजत नाही ती, त्यांच्यासाठी कारण नसताना आपण एकमेकाला बोलत आपले वाद वाढवू नये. मी माझ्या बाजूनं वाद कुठलाही करणार नाही. आपण आपल्या बाजूनं लोकशाही पद्धतीनं निवडणूक लढू. मतदार आहे, सुज्ञ आहे आणि मला खात्री आहे की आज जसा आमचा दोस्त महादेव तळेकर सर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायला आला, तशी जनता देखील माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि उद्याची निवडणूक ही जनतेनं हातात घेतली आहे. ही निवडणूक अभिजित पाटलाची नाही, ही निवडणूक आता शरदचंद्र पवार साहेबांची आहे. शरदचंद्र पवार साहेबांना उद्याच्या निवडणुकीत निवडून आणायचंय, महाराष्ट्राचं सरकार बनवायचंय आणि म्हणून माढा मतदारसंघाचा आमदार देखील पवार साहेबांच्या विचाराचा द्यायचा आहे. मी अधिकीचा वेळ घेत नाही. आपण खासदार बदललाय, आता आमदार नवा खासदार तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्यावं ही विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण.